नमस्कार सखींनो. आज आहे शुक्रवार आणि माझी सुरुवात झाली आहे आज चहापासून आणि मुलांना दिला आहे दूध आणि कॉर्नफ्लेक्स. सुट्टी असल्यावरती मुलं दुसरं काही नाश्ता करत नाहीत. मुलांना नाश्ता दिल्यानंतर मी घराला घेतली देवाची पूजा आणि घरामध्येच मी लावले आहे बेलाचे झाड आणि रोज त्या बेलाचे बेलपत्र मी पिंडवरती वाहत असते. छान आहेत ना, एकदम टवटवीत, सुंदर. झाडाला खूप छान अशी पालवी फुटली आहे. म्हणूनच रोज ताजी ताजी फुलं मी देवावरती अर्पण करत असते. पूजा झाल्यानंतर मी जेवणाची तयारी करायला घेतली. एका साईडला मसाल्याची जो की आठवड्याभरासाठी मसाला लागतो त्याच्यासाठी कांदा भाजून घ्यायचा चाललेला आणि दुसऱ्या साईडला चालली होती माझी भाजी बनवायची. भाजीमध्ये आज मी बनवली होती गवारीची शेंग. आज घरून फोन आला की उद्या 12वीचा रिझल्ट दाखवतायत, न्यूज बघा. म्हणून आम्ही न्यूज लावली तर काय ऑनलाईन पाहता येणार आहे हा निकाल. परीक्षेचा निकाल शनिवारी म्हणजे 2 मे रोजी जाहीर होणार. सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होईल तर दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येईल. निकालासाठी सीट नंबर या इथे काहीतरी ब्रेकिंग न्यूज आहे या MHBSHSC ची अधिकृत वेबसाईट आहे. तर तुझं रिझल्ट आहे एक्झामिनेशन रिझल्ट 2026 या लिंक वर क्लिक करा. 12वीचा रिझल्ट आहे. निकाल पहा. हा ना, 2 दिवस थांबले असते तर प्रॉब्लेम काय होता काय माहिती. नीट बरोबर 20 दिवस आधी. हा ना, काय विचित्र आहे, म्हणजे पोरांना टेन्शन द्यायचं भरपूर. हो. मुलं पहिलंच एकतर अभ्यासामुळे वैतागलेत. मग अदिती काय फील आहे? काय आता करू सगळं बघायचं आणि जायचं. असं ते काय टेन्शन घेऊ नको, जे होईल ते होईल. तारीख काय 1 तारीख आहे ना? हा, आज 1 तारीख आहे, महाराष्ट्र दिवस. 2 तारखेला result. उद्या. आणि 3 तारखेला नीट. म्हणजे प्रेशरच प्रेशर. पण प्रेशर घेऊ नको अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आता फोकस फक्त नीट कडे कर. 12वीच्या रिझल्ट कडे करू नको अजिबात सुद्धा. जे होईल ते होईल, असेल ते असेल. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक. Best of luck. आमच्या सर्वांकडून 12वी आणि नीटच्या सर्व मुलांना ऑल द बेस्ट. आजच्या व्लॉग मध्ये एवढंच. चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.